आहेत. यस, आपण पाहू शकता कालुराम यांचंही या ठिकाणी आगमन होत आहे. विक्रम स्पोर्ट वडूनवर संघ जे आज 12व्या खेळाडूच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतात, कारण आपण पाहतोय की आज शिक्षण महर्षी श्यामजी चौगुले साहेब मॅच मध्ये इंटर आहेत. त्या कारणास्तव आपण पाहिलं तर हा खेळाडू 12व्याच्या भूमिकेमध्ये पाहायला मिळतोय. तर थोड्या वेळात होते मॅचला सुरुवात. आपण पाहू शकता सेकंड राऊंडचा हा मॅच. एका बाजूला गावदेवी अंजूर तर दुसऱ्या बाजूला विक्रम स्पॉट वडूनवकर. दोन्ही संघ अतिशय ताकदवार. मागील सामना जर विचार केला गावदेव अंजूर संघाने जणू काय वाघाच्या जबड्यातून खेचून काढलेला आहे. या दरम्यान आपण पाहतोय की पंचांच्या इशाऱ्यावर खेळाला होते सुरुवात. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये अनिल पाटील आणि सतीश नॉन स्ट्राईकला पाहायला मिळतात. सतीश तर महेश काबूकर पहिलं षटक हाताळण्यासाठी तयार सज्ज. अतिशय ताकदवार संघ गणला जातोय या फॉर्मेट मध्ये. विक्रम स्पोर्ट वडूनवगर या संघाने आतापर्यंत खूप चांगली कामगिरी केलेली आहे. खेळाला होते सुरुवात. आपण पाहिलं तर आजचा दिवस या स्पर्धेचा दुसरा दिवस आहे. काल उद्घाटनीय सोहळा अतिशय थाटामाटात आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळालं. ज्यांचं आदराने नाव घेतलं जाते पूर्ण ठाणे जिल्ह्यामध्ये असे हर्षी बाबा पाटील साहेब यांनी उपस्थिती दाखवली होती. यावेळेस पाहिलं तर चेंडूला सोडून दिलं, डावेष्टी सोडून जाते आणि पंच आमच्याकडे बोलतायत आणि बघितलं जात आहे की वाईटच्या स्वरूपात. आपण पाहिलं तर या स्पर्धेमध्ये दोन चौकार हॅट्रिक पाहायला मिळाले. कुंदन पाटील कारिवली संघाकडून खेळत असताना आणि मागील मॅच मध्ये महेश काबूकर बॅक टू 5 चौकार पाहायला मिळाले. इथं मात्र आपण पाहिलं तर समोर ठेवला होता, परंतु कुठल्या प्रकारची धाव घेतली गेली नाही. या बॅटचा संपर्क झाला नाही. या निर्धावची झाली सांगता. पहिला चेंडू स्वेअर होता, परंतु तो चेंडू जर पाहिला ना तर बॅट्समनला एक पर्वणी होती. लॉलीपॉप डिलिव्हरी जसं म्हटलं जातं ना तसा चेंडू होता, परंतु सोडून दिला होता. त्यानंतर मात्र कमबॅक करताना हा चेंडू खूप चांगल्या पद्धतीने हाताळतोय. पुन्हा एकदा गोलंदाज ठरवतोय गोलंदाजी मार्कवरती. पुढील चेंडू पाहूया. यावेळेस लॉंगऑफच्या रिझन मध्ये चेंडू खेळून काढलेला आहे. इथं मात्र आपण पाहू शकता एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. संदीप यांनी खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलं. एक धाव घेतली जाते. एका धावेने 2 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचते. या स्पर्धेचा हाय स्कोअर आपण जर पाहिलं तर 65 धावांचा आहे. परंतु जास्तीत जास्त आपण जर पाहिलं गोलंदाजांना मदत करणारे खेळपट्टी, कारण आपण पाहतो की 40-45च्या दरम्यान जास्तीच्या धावा आपल्याला पाहायला मिळाल्या. सन्माननीय विजयजी केने साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती यायचं आहे. भावाले संघाचे एक अष्टपैलू खेळाडू करता धरता सन्मान्य विजयजी केने साहेब, आपणास विनंती आहे की आपण व्यासपीठावरती या. आपले सरसे स्वागत आहे. यस विजयजी केने साहेब, आपणास विनंती आहे की आपण या. आपण त्यांची स्पर्धा अनुभवणार आहोत. या स्पर्धेनंतर त्यांची स्पर्धा आपण एन्जॉय करणार आहोत. पुढील चेंडू यावेळेस पाहतोय आपण समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. चांगले क्षेत्ररक्षण, डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न, पाहूया काय घडतंय. परंतु इथं मात्र फलंदाज पोचला की नाही पोचला हे पाहायला जाईल पंचांच्या माध्यमातून, अर्थात थर्ड अंपायरच्या माध्यमातून. जीटीसीची टेक्निकल टीम इथं मात्र सज्ज आहे. काय निर्णय येतोय चोखरित्या इथं मात्र दाखवलं जाईल. साफ सूत्र टेलिकास्ट यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते. नॉट आउट. यस, खेळाला सुरुवात करायची आहे. क्या बात आहे. इथं मात्र पुन्हा एकदा होते खेळाला सुरुवात. पाहूया पुढील चेंडू. यावेळेस आपण पाहिलं तर हलक्या हाताने खेळून काढलं आणि या ठिकाणी आपण पाहतोय की एकच धाव घेतली जाते. एका धावेने धावसंख्या आपण पाहतोय पुढे सरकते, ती म्हणजे 6 या अंकावरती. आपण पाहतोय
ही जी टुर्नामेंट लाईव्ह GTCच्या माध्यमातून केलीच जाते आणि दमन दौऱ्यासाठी आपण पाहतोय की भेट देण्यासाठी गेलेले आमचे या भिवंडी ग्रामीण क्रिकेट मंडळाचे विद्यमान अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब असतील, त्यांच्या समेत तोनात मेहनत घेणारे सचिव प्रदीपजी जोशी साहेब, त्याचबरोबर सल्लागार सन्माननीय संतोषजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष जितेंद्र पाटील साहेब, त्याचबरोबर तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व उपाध्यक्ष सन्मान्य आणि चालू असलेल्या सामन्याला खूप साऱ्या शुभेच्छा दिलेल्या आहेत. खूप खूप धन्यवाद या सर्व मान्यवरांचं जे दमनवरून या सामन्यांचा आनंद घेत आहेत. अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब, सचिव प्रदीप जोशी साहेब, त्याचबरोबर सल्लागार संतोषजी म्हात्रे साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष जितेंद्रजी पाटील साहेब, त्याचबरोबर उपाध्यक्ष प्रमोदजी भोईर सर यांच्या माध्यमातून या सर्व आयोजन नियोजनालयात खूप साऱ्या शुभेच्छा. पुन्हा एकदा तुमचं या स्पर्धेमध्ये सरसे स्वागत आहे. वेलकम 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 सर. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 9 या अंकावरती जाऊन पोहोचते. गावदेवी इथं मात्र अंजूर आपण पाहतोय की प्रथम फलंदाजी करत असताना पाहायला मिळतंय आणि खूप चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. त्या जोरावरती आपण पाहतोय कुठेतरी धावांचा जो आलेख आहे तो थांबवलेला आहे, कारण पहिल्या षटक जे असतं ते पॉवर प्लेचं या षटकामध्ये जास्त धावा कुठल्या जात आहेत, परंतु अप्रतिम पॉवरफुल गोलंदाजी महेश काबूकर यांच्या माध्यमातून पाहायला मिळाली. तर नेक्स्ट मॅच चेरोबा कोन वर्सेस ओम साई पिसे या दरम्यान मॅच होणार आहे. विजयजी केने साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती चेरोबा कोन वर्सेस ओम साई पिसे या संघादरम्यान नेक्स्ट लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये येऊन बसायचं आहे, कारण यानंतर आपण पाहू शकता की तुमची मॅच होणार आहे. गोलंदाज जितू धुमाले यावेळेस पाहू शकता आपण अप्रतिम फटका पाहायला मिळाला. डीप मध्ये चेंडू ट्रॅव्हल्स होते, एकच धाव घेतली जाते, एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एकेरी दुहेरी धावसंख्येने काम बनणार नाही, तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील. तुम्ही जेवढे मोठे फटके खेळाल तेवढं प्रबल तुमचा स्कोर उभा राहील आणि आपण जर पाहिलं तर ते काम मात्र पाहायला मिळत नाही आहे. पुढील चेंडू यावेळेस उडवला ऑन साइडला, एक धाव कंप्लीट केली जाते आणि इथेही पाहू शकता दुसऱ्या धावेचा प्रयत्न केलेला आहे, हा ना यामध्ये, परंतु 2 धावा इथं मात्र कंप्लीट होताना पाहायला मिळतात. क्या बात आहे. आता मात्र कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट चांगली पाहायला मिळाली. ध्येयाने क्रिकेट खेळावं लागेल, चुरशीने क्रिकेट खेळावं लागेल, तेव्हा कुठेतरी आपण या गोष्टीमध्ये परिपक्वता प्राप्त करू. आणि त्याच्यासाठी लागणारा जो प्राणवायू आहे, अर्थात क्रिकेट मधला म्हटलं जातं एकेरी दुहेरी, याही खूप तेवढ्याच महत्वाच्या असतात. त्यातून एक मोठा फटका येणे गरजेचं असतं. पाहूया पुढील चेंडू यावेळेस उडवलाय, मागणी तसा पुरवठा, उल्लेख केला मोठ्या फटक्याचा आणि मोठा फटका येतो, षटकार. सन्माननीय दापोडेगावचे समाजसेवक ध्रुवजी पाटील साहेब, त्याचबरोबर दापोडेगावचे एक समाजसेवक सन्माननीय श्री निलेशजी पाटील साहेब, या मान्यवरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालेलं आहे. क्रीडा मंचावरती आपले सहर्ष स्वागत आहे. वीर तानाजी क्रीडा मंडळ दापोडे आयोजित वीर तानाजी चषकामध्ये पुन्हा एकदा तुमचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. ओले खेळाकडे आपण पाहिलं तर एक बिगिट षटकार पाहायला मिळाला. पुढील चेंडू पाहूया काय घडतंय. अजून एक दे दनादन, काय घडते पाहूया. यस, नो डाऊट, जाईल सीमा पार, बिगिट षटकार. तरी धावफलकावरती धावा कमी लागल्या होत्या, परंतु त्या धावाला उचली देणं गरजेचं होतं, बढती देणं गरजेचं होतं. परंतु आपण जर पाहिलं तर बॅक टू बॅक 2 षटकार आल्यानंतर
24 या अंकावरती धावफलक पोहोचलं गेलं आहे. आणि आता मात्र आपण जर पाहिलं ना तर ही षटकार हॅट्रिक होईल का हे पाहण्यासारखं राहील. या अगोदर षटकार हॅट्रिक भरत पाटील पिंपलगर या संघाच्या खेळाडूने गोवे संघासमोर खेळत असताना केली होती. पाहूया इथं मात्र होते का. या वेळेस उडवला मिस टाइम आहे. दुरून क्षेत्ररक्षक जरूर येईल. पाहूया काय घडतंय. आणि असफल चेंडू धरतीला दान. 2 धावा कंप्लीट. या 2 धाब्याने 26 या अंकावरती धावफलक जाऊन पोहोचते. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिलं तर फक्त 9 धावा आल्या होत्या. त्यानंतर इथं मात्र आपण जर पाहिलं तर एक चांगलं फटकेबाजी पाहायला मिळेल. त्या अनुषंगाने आपण पाहू शकता की खूप चांगली इथं मात्र धावसंख्या धावफलकावरती सजली गेली आहे. यानंतर आपण पाहणार आहोत एक बिग वेन क्रिकेटचा महासंग्राम जय हनुमान स्पोर्ट 40+ भावाले आयोजित जय हनुमान चषक 2024-25 चा एक थर्रार मित्र आपल्या अनुभवाला भेटेल. आणि त्याच्यासाठी आपण जर पाहिलं तर माननीय श्री कुंदनजी पाटील भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांना सुद्धा मुख्य गेस्टच्या भूमिकेमध्ये आपण पाहणार आहोत. तर नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळेल चेरोबा कोन वर्सेस ओमसाहेब पिसे. तर अशा रीतीने आपण पाहू शकता 2 षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या धावफलकावरती 28 या अंकावरती लागली गेली आहे. आपण ओलिया क्रिकेट मंचावरती जिथे काही मान्यवर उपस्थित आहेत त्यांचा आपण करूया येतो जे स्वागत आणि सन्मान. या व्यासपीठावरती विराजमान आहेत पिंपळनेर गावचे माजी सरपंच सन्मान्य फुलाजी इताडकर साहेब आहेत. त्यांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. मी विनंती करतोय सन्माननीय राजूजी पाटील साहेबांना की आपण फुलाजी इताडकर साहेबांचा येतो जे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. आपण पाहिलं तर पिंपळनेर संघाचे पिंपळनेर गावचे आपण पाहू शकता माजी सरपंच सन्मान्य फुलाजी इताडकर या सत्कार मूर्तींचा इथे येतो जे स्वागत आणि सन्मान केला जातोय सन्माननीय राजूजी पाटील साहेब यांच्या शुभ हस्ते. आपण पाहू शकता या स्पर्धेची उबदार मायेची शाल आणि प्रेमाचं प्रतीक म्हणून फुलगुच्छ देऊन त्यांना करण्यात येतोय सन्मानित. खूप खूप धन्यवाद. त्यानंतर आपण पाहिले तर भावाले संघाचे करता धरता एक उत्कृष्ट खेळाडू आणि तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व सन्माननीय विजयजी केने साहेब यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य विजयजी केने साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. यस आपण पाहू शकता त्यांच्या माध्यमातून नेहमी चांगल्या पद्धतीचा खेळ पाहायला मिळतोय. असे विजयजी साहेब यांचा स्वागत आणि सन्मान मित्र पाहायला मिळतंय. या स्पर्धेची मायेची उपदार शॉल त्याबरोबर फुलगुच्छ देऊन त्यांना सन्मानित करण्यात येते. यस या ठिकाणी आपण पाहिलं तर ग्रामपंचायत दापोडे संघाचे वरिष्ठ लिपिक सन्माननीय ध्रुवन पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान नरेंद्रजी भोईर साहेबांना विनंती आहे की आपण त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय ध्रुवन पाटील साहेबांचा येतोजे स्वागत सन्मान नरेंद्रजी साहेबांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. प्लीज या आपल्या शुभ हस्ते आपण पाहू शकता ज्येष्ठ लिपिक यांचा येतोजे स्वागत आणि सन्मान इथं मात्र पाहायला मिळतंय. आपण पाहिलं तर आपल्या संस्कृतीमध्ये असं म्हटलं जाते की अतिथी देवो भव आणि अतिथींचा योग्य तो मान सन्मान इथं मात्र केला जातोय. मायेची उपदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ देऊन त्यांना इथं मात्र सन्मानित करण्यात येते. तसेच दाभडगावचे एक समाजसेवक सन्मान्य आपण पाहू शकता निलेशजी पाटील साहेब इथं नितेशजी पाटील साहेब इथं उपस्थित आहेत. त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. सन्मान्य मनोजजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते सन्मान्य नितेशजी पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. निश्चितच आपण पाहिलं तर या गावासाठी एक लाभलेले एक चांगलं व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून आपण पाहू शकता की खूप चांगली सेवा घडली जाते. समाजसेवेमध्ये अग्रेसर असणारे सन्मान्य नितेशजी पाटील साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं मात्र केला जातोय. बोलूया खेळाकडे. तिसरे षटक चालू आहे बिरू यांच्या माध्यमातून आणि धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 35 या अंकावरती.
संतोष मामा पण स्टेजवरती यायचं आहे. तर सन्माननीय पंडितजी भोळे साहेबांचं या ठिकाणी शुभ आगमन होते. त्यांचं संपूर्ण टीमचं या ठिकाणी हार्दिक हार्दिक स्वागत आहे. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, लाडकं व्यक्तिमत्व, समाजकार्य असो, राजकारण असो की क्रीडा क्षेत्रामध्ये आपलं नाव लौकिक करणारं व्यक्तिमत्व आपल्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. आपलेही या स्पर्धेमध्ये सहर्ष सहर्ष स्वागत आहे. धावसंख्या जर पाहिली धापलकावरती 38 अंकावरती पाहायला मिळते. खास करून भिवंडी ग्रामीण 40+ क्रिकेट मंडळाचे आपण पाहिलं तर सल्लागार या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पंडितजी भोईर साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. आज त्यांना इन ऍक्शन मध्ये आपण पाहणार आहोत. चेहरा कोण संघाचे करता धरता आपल्याला पाहायला मिळत आहेत. सन्माननीय पंडितजी भोईर साहेब. तर आपण पाहिलं की तिसरं षटक इथं समाप्त झालं. धावसंख्या 38. आपण पाहिल्या 2 षटकांमध्ये चांगली धावसंख्या होती. या षटकामध्ये 10 धावा फक्त खर्च केले. आपण पाहिलं तर शेवटचं अंतिम षटक इथं मात्र गोविंद. मागील मॅच मध्ये जर पाहिलं की तर श्याम चौगुले यांनी चांगली गोलंदाजी केली होती. फक्त 3 धावा देऊन आपण पाहिले 3 गडी बाद केले होते. आणि इथं मात्र पाहायला गेलं तर थोडंसं मागणं ठरत असताना गोलंदाज इथं मात्र पाहू शकता एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावीचा प्रयत्न पाहायला मिळतोय. काय घडतं पाय मैदानाच्या आतमध्ये आणि अचूकरित्या इथं मात्र पाहू शकता आपण 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. निश्चित ज्या वेळेस तुम्हाला मोठे फटके येत नाहीत त्यावेळेस तुम्हाला एकेरी दुहेरी धावसंख्येवरती समाधान मानत जो स्कोर कार्ड आहे त्याला पुढे चाल देणं गरजेचं असतं. आपण जर पाहिलं ना तर सचिन याने 2 फटके मोठे खेळले होते. त्यानंतर मात्र मोठा फटका खेळता आला नाही. परंतु 2-2 धावा मात्र घेता आल्या. आणि त्या अनुषंगाने धावसंख्या जर पाहिली धापलकावरती आतापर्यंत लागली गेली आहे ती म्हणजे 40 अंकावरती. नाबाद 27 धावांवरती खेळतोय सचिन. पुढील चेंडू फिल्डिंग प्लेस मध्ये सजावट करत असताना पाहायला मिळते आपल्याला महेश काबूकर एक उत्कृष्ट ऑलराऊंडरच्या भूमिकेमध्ये परफेक्ट एक खेळाडूच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पंच 2 मिनिटं सामना थांबवायचा आहे. आपण पाहिलं तर भिवंडी ग्रामीण 40+ जी आहे ती खूप चांगली आणि जुनी संघटना आहे. या संघटनेमध्ये अतिशय काटेकोर नियम पाहायला मिळत आहेत. संस्थापक अध्यक्ष सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब असतील, अध्यक्ष अरविंदजी भोईर साहेब असतील, त्यानंतर कार्याध्यक्ष सन्मान्य मंगेशजी भोईर साहेब असतील, सचिव प्रदीपजी जोशी साहेब असतील, सहसचिव जगदीश म्हात्रे साहेब असतील आणि त्याचबरोबर नितीनजी गवली साहेब असतील. यांच्या या कारकिर्दीमध्ये खूप चांगली संघटना मजबूत स्थितीमध्ये पाहायला मिळते. पाहू शकता ऑन साईडला चेंडू खेळून काढलेला आहे. एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एका धावेने आपण पाहू शकता धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती 41 या अंकावरती पाहायला मिळते. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर सल्लागारच्या भूमिकेमध्ये सुद्धा त्यांची खूप चांगली कामगिरी पाहिली जाते. तसे सन्मान्य पद्मगरजी चौधरी असतील, सन्मान्य श्याम चौधरी असतील, सन्मान्य मनोजजी टावरे असतील, त्यानंतर यशवंतजी केने साहेब असतील, या सर्वांच्या मेहनतीने ही संघटना खूप चांगल्या पद्धतीने काम करत असताना पाहायला मिळते. पाहूया पुढील चेंडू. इथं मात्र एकच धाव घेतली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही. एकेरी दुहेरी धावसंख्येवर समाधान मानलं जात आहे. कारण आपण पाहतोय 2 मोठे फटके सचिन यांच्या बॅटमधून वगळता मात्र मोठा फटका खेळता आला नाहीये. आतापर्यंत धावसंख्या खूप चांगली आहे आणि या उर्वरित चेंडू मध्ये एखादा मोठा फटका आला तर निश्चित मजबूत स्थितीमध्ये संघ पाहायला मिळेल. पुढील चेंडू या वेळेस पुढे सरसावून मारण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू मात्र एस्टँडवरती आदळतोय. फलंदाज बाद होतोय बॉलच्या स्वरूपात. आपण जर पाहिली
तर या संघटनेमध्ये उपाध्यक्षाच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात सन्माननीय जितेंद्र पाटील साहेब असतील, प्रमोद भोईर साहेब असतील, जितेंद्र पाटील साहेब असतील, नीलम नाईक साहेब असतील, धीरज म्हात्रे साहेब असतील, हे सर्वांना आपण पाहतोय. तर बोले आपण स्वागत आणि सन्मानाकडे. सन्मान्य पंढरीजी भोईर साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करण्याची मी विनंती करतोय. सूर्यकांतजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्मान्य नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण सन्माननीय पंढरीजी भोईर साहेबांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. भिवंडी ग्रामीण 40+ संघटनेचे विद्यमान सल्लागार माननीय श्री आपण पाहू शकता पंढरीजी भोईर साहेब. अतिशय चांगलं व्यक्तिमत्व, डॅसिंग पर्सनॅलिटी म्हटलं तर वावगं ठरणार नाहीये. आज अंदाज कुछ अलग या मॅच मध्ये सुद्धा तुम्ही त्यांना इन ऍक्शन मध्ये पाहणार आहात. आमचे परम मित्र आहेत. खूप खूप धन्यवाद. तसेच चिरबा कोण संघाचे उत्कृष्ट खेळाडू सन्मान्य देवेंजी मुकादम साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं मात्र केलं जाईल. सन्मान्य नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. सन्माननीय आपण पाहू शकता मान्यवरांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं पाहायला मिळते. तसेच व्यासपीठावर विराजमान आपण पाहू शकता रोहिदासजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. पिशे संघाचे माजी कर्णधार आपण पाहतोय आणि त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. त्यानंतर व्यासपीठावर विराजमान पेशाने शिक्षक आहेत, परंतु क्रिकेट पासून राहत नाही असे तुम्हा सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व म्हणजे मधुकरजी बजाकाई सर उपस्थित आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान आपण करणार आहोत. नितीनजी पाटील साहेबांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान करायचा आहे. नो बॉल आहे. आपण पाहू शकता हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं मित्र पाहायला मिळते. प्रत्येक मान्यवरांना योग्य तो मान सन्मान इथं मात्र दिला जातोय. त्यानंतर आपण पाहू शकता या व्यासपीठावर विराजमान मधुरजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान करणार आहोत. पिशे संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज सन्मान्य मधुरजी पाटील साहेब यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. तसेच व्यासपीठावर सुनीलजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. तसेच युवराजजी पाटील साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान इथे केले जाईल. आपण पाहिलं तर पिशेगावचे सर्व समाजसेवक प्रतिष्ठित नागरिक त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान इथं पाहायला मिळते. त्यानंतर आपण पाहू शकता युवराज यांचा इथं हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. तसेच या व्यासपीठावरती विराजमान गणेशजी भोईर साहेब आहेत, त्यांचाही हेतूचे स्वागत आणि सन्मान केले जाईल. चेरबा कोण संघाचे एक उत्कृष्ट खेळाडू सन्माननीय गणेशजी भोईर साहेब इथे उपस्थित आहेत, त्यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान केला जातोय. या स्पर्धेची माहिती उबदार शॉल त्याचबरोबर फुलगुच्छ देऊन त्याने मात्र सन्मानित करण्यात येत आहे. गणेशजी भोईर साहेब यांचा हेतूचे स्वागत आणि सन्मान नितीन पाटील यांच्या शुभ हस्ते आपण पाहू शकता. तर चला आपण टॉस घेऊया. चेरोबा कोण वर्सेस ओमसाई पिशे या संघादरम्यान.
चल जरा दोन्ही संघ नायक प्लीज टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. सन्माननीय ध्रुवन पाटील साहेब त्याचबरोबर नितेश पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे जिथे नाणेफेक केले जाईल. दिनेश केनी आपण यायचं आहे. सन्माननीय दिनेशजी केनी आपण यायचं आहे. तर चला दोन्ही संघाच्या संघ नायक आपण टॉस बॉक्स मध्ये यायचा लगेच ताबडतोब. आमचे मान्यवर ध्रुवनजी आणि नितेशजी साहेबांना विनंती आहे की आपण या आपल्या शुभ हस्ते इथे मात्र नाणेफेक केले जाईल. त्याचबरोबर नितीनजी पाटील साहेब आपणास विनंती आहे की आपण या. नाणेफेक केले जाते. एका बाजूला चेरोबा कोण वर्सेस ओमसाहेब पिसे मान्यवरांच्या शुभ असते. दोन्ही टीमला दाखवण्यात येते की एका बाजूला सन्मान्य कुंदनजी पाटील साहेब तर दुसऱ्या बाजूला वीर तानाजी 40+ असं एक अनोखं कॉइन दिलेलं आहे. यस नाणेफेकीचा कॉल झालेला आहे आणि नाणेफेकीचं जे कॉल आहे ते वीर तानाजी आलेला आहे आणि ओमसाहेब पिशीच्या बाजून लागलेला आहे. तर टॉस बॉक्स मधून न्यूज असे आहे की नाणेफेकीचे जे कॉल आहे ते ओमसाहेब पिशीच्या बाजून लागलेला आहे आणि त्यांनी प्रथम शतरक्षण स्वीकारलेला आहे. ओर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. हॅलो खूप खूप धन्यवाद मान्यवर. आपल्या शुभ हस्ते इथे आता नाणेफेक झालेली आहे. धन्यवाद मनोजी ठाकरे. वीर तानाजी दापोडे क्रीडा मंडळ आयोजित वीर तानाजी 40+ चषक 2024 तर बघूया दोन संघ एकमेकांसमोर जे उभे ठाकलेले आहेत. आपण पाहतोय गावदेवी अंजूर आणि विक्रम स्पोर्ट वडूनवगर दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलेला आहे. दुसऱ्या फेरीतील हा सामना आहे. पहिल्या सामन्यात अंजूर संघाने चित्तथरारक विजय संपादन केला होता. शेवटच्या षटकामध्ये 5 धावांचं संरक्षण केलं होतं. तर वडूनगर संघाने अगदी एकतर्फी अवस्थेमध्ये सामना आपल्या खिशात टाकला होता. मात्र तोच संघ इथे थोडासा चाचपडत खेळतोय. महेश काबूकर स्ट्राईकसाठी सज्ज. गोलंदाजी मार्गावर मच्छिंद्र. पहिल्या चेंडूला इनफिल्डच्या वरून क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र पोहोचू शकत नाही. एक धाव पूर्ण. दुसरी धाव अगदी सहज पूर्ण. तिसऱ्या धावाचा प्रयत्न केला जाईल का.
नाहीये, तिसऱ्या धावेचा प्रयत्न केला नाही. महेश काबूकर यांना असं वाटलं होतं की कुठेतरी तिसऱ्या धावेचा प्रयत्न घातक ठरू शकतोय. भले राजेशची इच्छा होती, राजेश आपली बॉबिंग क्रीज अगदी सहज गाठू शकला असता, मात्र महेशसाठी थोडासा धोका होता. एक धाव कमी, परंतु विकेट आपला शाबूत ठेवायचा अशा अंदाजाने खेळलेला आहे फलंदाज. पुन्हा एकदा मच्छिंद्र ओव्हर द विकेट. पुढे ससा, आता मात्र क्षेत्ररक्षकाचं काही तिथे इलाज चालू शकत नाही. चेंडू जाईल सीमारेषे बाहेर, चौकार. पण पाहिलं फलंदाज थोडासा पुढे आला होता आणि आपल्या पद्धतीचा वापर करून इनफिल्डच्या वरून लॉंग ऑफ सीमारेषे बाहेर चेंडू सीमारेषे बाहेर पाठवलेले आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळते. पॉवर प्लेचा पूर्णपणे फायदा उचलतोय हा फलंदाज. आता मात्र शॉट ऑफ पूल आणि चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार. चौकाराने धावसंख्या होते 10. डबल फिगर मध्ये लगातार 2 चौकार. चौकारांची हॅट्रिक साधण्याची संधी आहे फलंदाजाला. 50 धावा. एक्कावन्न धावांचं आव्हान आहे. 50 धावा धावपळकावर आहेत आणि त्या अनुषंगाने जशी सुरुवात हवी होती तशी सुरुवात इथे पाहायला मिळते मच्छिंद्र महेशसाठी. पुन्हा आता मात्र त्याचे क्षेत्ररक्षक तैनात आहे. चुकी झालेली आहे. मुख्य फलंदाजाला तिथे जीवनदान मिळतोय. नाराज दिसतंय गोलंदाज, नाराज सहकारी क्षेत्ररक्षक. कारण हा झेल कोणाचा सोडलाय? हा झेल सोडलाय महेश काबूकरचा. ज्या फलंदाजाने लगातार 2 चौकार पेश केलेत, याआधी 26 धावांची एक विस्फोटक इनिंग केलेले आहेत, त्या फलंदाजाला जीवनदान दिला जातोय. गोलंदाजाने त्याची कामगिरी फत्ते केली होती. विकेट जणू काही काढून दिला होता. पुन्हा एकदा मच्छिंद्र माफी करणार नाही हा फलंदाज. बघा झेल सोडाल तर असा तुम्हाला त्याचा फटका बसेल. चेंडू जाईल जाईल सीमा रेषेबाहेर षटकारासाठी. संख्या 18 वर पोहोचते. पुन्हा एकदा मच्छिंद्र महेश साठी पुन्हा एकदा मोठा फटका. आता क्षेत्ररक्षक नाही तिथे, पुन्हा जाईल चेंडू सीमा रेषे बाहेर, लगातार दुसरा षटकार. विकेट जणू काही काढली होती. झेल सुटला आणि त्या जखमेवर अगदी मीठ चोळलेलं आहे. वेदना जाणवत आहेत. जळजळ होत असेल त्या गोलंदाजाला. या षटकाराने धावसंख्या झालेली आहे एकंदरीत 24. 50 केलेले आहेत, 51 करायचे आहेत प्रतिस्पर्धी संघाने आणि त्याच्यापैकी 24 धावा पहिल्या षटकात आलेले आहेत. जणू काही अर्धी मजल गाठलेली आहे. सचिन येतोय. सचिनला मात्र इथे तिच्या आत राखणं गरजेचं आहे. संघर्ष निर्माण करायचा असेल तर या सामन्यात, अन्यथा सामना तुमच्या हातून निसटून जाऊ शकते. नव्याने दाखल झालेल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू सामना गावदेवी अंजूर आणि विक्रम स्पोर्ट वडूनगर संघ. दोन्ही संघाने एक एक सामना जिंकून इथपर्यंत मजल गाठलेली आहे. अंजूर संघाने तुफान पिंपलास संघाला पराभूत केलेले आहे. तर याआधी वडूनगर संघाने भावाळे संघाला
परतीचा रस्ता दाखवलेला आहे. सचिन कमबॅक करेल का, तिच्या आतमध्ये धावा रोखेल का. 24 धावसंख्या. राजेश पाटील डावखुरा फलंदाज. हो, हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केले, बचाव केलेला आहे. माहिती आहे राजेश पाटील याला की महेश काबूकर इन फॉर्म मध्ये आहेत. पहिल्या इनिंग मध्ये 26 धावांची नाबाद केली, त्यानंतर या इनिंग मध्ये सुद्धा आतापर्यंत 2 चौकार 2 षटकार, म्हणून त्या फलंदाजाला स्ट्राईकवर आणण्याचा प्रयत्न केला गेलाय. याला म्हणतात सांघिक क्रिकेट. आपल्याला आक्रमण करायला मिळेल, परंतु जोपर्यंत महेश आहे तोपर्यंत आपल्याला आक्रमण करायची आवश्यकता नाही. हा राजेश पाटील यांचा निर्णय. बघूया, महेश स्ट्राईक दिलेली आहे पहिल्या चेंडूवर. त्यानंतर आता ओव्हर द विकेट येतोय सचिन. महेश काबूकरसाठी ओव्हर द विकेट. अतिशय वेगवान चेंडू, यष्टी रक्षकाला बीट करून सेकंड यष्टी रक्षकाच्या जवळून चेंडू फरार होते, चौकार. डॉट केला होता तोही यष्टी रक्षकाला, आणि त्याच्या मागे यष्टी रक्षकाला सुद्धा जमलं नाही. मोठा फटका. आता पुन्हा एकदा शॉट ऑफ पूल, चेंडू झालाय गोल, षटकार. फलकावर फक्त आता 16 धावांची आवश्यकता आहे. षटक क्रमांक 2 चालू आहे. कार्पेटच्या जहानी चेंडूला ढकललेला आहे. जोपर्यंत कॉ कॉर्नरचा क्षेत्ररक्षक तिथे येतोय कॉ कॉर्नर रिझन मध्ये, तिथे एकच धाव, फक्त स्ट्राईक रोटेट. थोडीशी दमछाक झालेली आहे महेश काबूकर यांची, म्हणून त्यांनी सहकारी फलंदाजाला स्ट्राईक दिलेली आहे. अजूनही ब्रेक थ्रूच्या तलाशमध्ये पहिला गडी मात्र अजूनही पटकावता आलेला नाही. सचिन गोलंदाजी मार्गावर. धावसंख्या 36 करायची आहेत 51, 15ची आवश्यकता. आणि हा जातोय चेंडू सीमा रेषे बाहेर, षटकार. महेश इन फॉर्म मध्ये, महेश बॅटिंग मध्ये जर फटकेबाजी करू शकतोय, ते मी का प्रयत्न करू नये, मी का माझी ताकद दाखवू नये. आणि राजेशीला याच्यासाठी स्ट्राईकवर आणलं होतं की तू ही फॉर्म मध्ये. धावसंख्या चौकाराने 42, 9 धावांची आवश्यकता. 13 चेंडू शेष आहेत या षटकातील. एक चेंडू शेष आहे. 51 धावा, असं वाटलं होतं की मोठं आव्हान आहे. पुन्हा आता मात्र मिस टाइम आहे. क्षेत्ररक्षक पोहोचेल का, तो झेल सुटतोय. हाही झेल सुटला जातोय. चांगली कामगिरी होत नाही अंजूर संघाची. 2 वेळा झेल सुटलेले आहेत. मात्र महेश काबूकरचा झेल जास्त जिव्हारी लागला असेल, कारण तो झेल सुटल्यानंतर अजून मैदानात वादळ आलं होतं, तुफान आलं होतं. 3 षटकार एकंदरीत त्यांच्या बॅटमधून पाहायला मिळाले त्या षटकात झेल सुटल्यानंतर. त्रेचाळीस धावा, 8 धावांची आवश्यकता आहे. उर्वरित चेंडू आहेत 12. निर्धाव षटक हाताळावं लागेल हे, 1 किंवा 2 धावांचं, अन्यथा निर्धाव. तेव्हा कुठे शेवटच्या षटकामध्ये गोलंदाजाला संधी राहील. ती कामगिरी करू शकेल गोलंदाज श्याम. 12व्या खेळाडूने सुद्धा तोंडात बोट घातलेले आहेत की 50 धावाही आमच्या गोलंदाजाला कमी पडत आहेत. 12वे खेळाडू बिचारे
मैदानात नसतात, मात्र त्यांना जास्त टेन्शन असतो इथे बसल्या बसल्या. पुन्हा एकदा स्ट्राईकसाठी सज्ज. इथे डाव्या यष्टीच्या वरून जाणारा हा चेंडू निर्धाव. बऱ्याच अवधीनंतर एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालेला आहे. राजेश एक षटकार. कॉन्फिडन्स वाढलेला आहे, आत्मविश्वास वाढलेला आहे. पाहायला मिळेल का अजूनही मोठा फटका? गोलंदाज संधी देत नाही. स्ट्रेट ड्राईव्ह आलेले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक येतोय. एकेरी धाव. महेश काबूकर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. आपल्या खात्यात अजून धावा वाढवण्याचा प्रयत्न केला होता. पहिल्या इनिंगमध्ये 26 धावांची तुफानी खेळली. या इनिंगमध्ये सुद्धा 2 चौकार 3 षटकार, एकंदरीत 31 धावा आतापर्यंत त्यांच्या बॅटमधून आलेल्या आहेत. कुठल्याच गोलंदाजाला माफ केलेलं नाही या फलंदाजाने. अजून त्यांना बादही कोणी करू शकलेले नाही आतापर्यंत. श्याम मध्ये ती ताकद आहे आणि हा चेंडू जाईल. क्षेत्ररक्षक देते आहे काय, स्वतः निर्णय देतात बघूया क्षेत्ररक्षक. षटकार. झालाय. एक दोन्ही संघाची धावसंख्या समान आहे. एक धावेसाठी स्वतःचा विकेट दिलेला आहे बघा महेश कापूर. नाबाद राहायची संधी होती. पन्नास धावा झालेल्या आहेत. तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि या षटकातच मला तरी वाटते सामना फिनिश होईल. गोविंद आलेले आहे. बघूया आता काही कितपत ओढला जातोय हा विजय. हलक्या हाताने चेंडूला फक्त ड्राईव्ह केलेलं. एकच धाव आणि ते मात्र विजय होते विक्रम स्पोर्ट वडोदरा संघ. विजयी संघाचे हार्दिक हार्दिक अभिनंदन आणि हार्ड लक गावदेवी अंजूर. कौतुक, तुम्ही आलात या स्पर्धेमध्ये सहभागी झालात. पहिल्या सामन्यामध्ये चांगला खेळ दाखवला, त्यानंतरही चांगला खेळ केला. तुमच्या फलंदाजांनी चांगली